देवा, तुझ्या भक्तीत मी कुठं कमी पडतीये का? मग कसं पायी असे खेळ खेळायला लागलायस तू? या समध्याचा किती त्रास होतोय मला माहित आहे. एकतर आदित्य सरांसोबत तू माझं लगीन लावून दिलंस, ते मनानं मी निभावलं सुद्धा. त्या किर्लोस्कर कुटुंबाला मी आपलंसं केलं. त्या माणसांना मी माझी माणसं मानली. याआधी कधी बी मी तुझ्याकडं किर्लोस्कर कुटुंबाच्या सुखाशिवाय काय बी मागितलं नाही, पण ते बी तू होऊ देत नाहीस. आधी त्या दिशा मॅडम आल्या हे घर मोडायला. त्यांच्या तावडीतनं कुठं सुटतोय तोवर देवी यानं आदित्य सरांचं नातं बिघडवलं असतं. ते कुठं ठीक होते तोपर्यंत आदित्य सरांना प्रीतम सर भांडले. काय चाललंय हे समजा? तू यो खेळ कसं पाय खेळतोयस? का असं करतोयस तू? मग तूच सांग ना मला, तुला मी देव का म्हणू? आपण त्याला देव म्हणावं किंवा आपण त्याला देव मानावं, यासाठी संकट देत नाही तो आपल्याला. त्याला नसतं मिरवायचं त्याचं देवपण. उलट माणसानं स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहावं, संकटाला सामोरं जावं, असंच वाटत असतंय त्याला. कधी चुकून आपण आपल्या मार्गावरून भरकटलो ना, तर आपल्याला परत मार्गावर येण्यासाठी एक संधी देतोय तो. कळलं का? अयो, मी बोलतच बसले, माझे भाऊ वाट बघतायत, दर्शन घेऊन आले. हा ताई, इतक्या कमी वेळात लई भारी बोललात तुम्ही. मी उगीच रुसून बसले त्याच्यावर. एका मोठ्या बहिणीसारखं तुम्ही योग्य वेळी माझे डोळे उघडायला आला. आशीर्वाद द्या. राहू दे. किती सुंदर आहे ग तुझं मंगळसूत्र. अग, काय करते? मंगळसूत्र तर बाईचा अभिमान आहे, अभिमानानं मिरवायचं असतं. राहू दे की बाहेर. नाही, नको. अशी काय पोरगी? गुरुजी, हे घे. हा, हेच म्हणत होते. फर्स्ट क्लास. काय दाबडे म्हणतो, काय म्हणते नारायणगाव? आणि यायच्या आधी जरा कळवायचं तरी ना. आता आमच्या लाडक्या मावशीकडे यायच्या आधी आम्ही काय मेसेज करणार आहे का? काय राव, जेवढा आदित्य आणि प्रीतमचा आमच्या हक्क आहे तेवढाच तुमचं म्हणे ना आमच्या हक्क. अरे कधी आला? अरे आत्ताच आलो. हे या प्रिया वहिनी ना? हा, नमस्कार. तुमच्या लग्नाचे फोटो पाहिले हा आम्ही. सॉरी आम्ही येऊ नाही शकलो, पण मस्त झालं होतं लग्न. पण काय बोला भावड्या, एकदम लकी येतो. का रे? लग्नासाठी तुला मामाची पोरगी भेटली. काही लोकांना भेटत नाही. का रे भावड्या? बघतो का? अरे आपला चॉकलेट हिरो कुठे? आता तू पण. तू काय रे? तो आमचा हँडसम वाला कुठे आहे? तो आधी कुठे आहे? आधी कुठे? लपलाय का? तू घरात नाहीये. अरे, तो आत्ताच ऑफिसला गेलाय. आता तुम्ही दोघी येणार आहात हे कळलं असतं तर गेला नसता. याला काय अर्थ आहे राव? एवढे फर्स्ट क्लास दावाडे त्याला भेटायला आलेत, मला घरी नाही होय. एक काम करतो, त्याला मिसळ टाकतो. आधी फर्स्ट क्लास दाबाडे भावडे आलेत तुला भेटायला. ये लगेच घरी. ओके अनुष्का, आज आपण ऑफिसला नाही जातो.
आपण घरी जाऊया लगेच. का काय झालं आदित्य? एव्हरीथिंग इज ओके ना? या सगळं ठीक आहे. ऍक्च्युली मला माझ्या भावांनी बोलवलंय. प्रीतमने याला का बोलवलंय आणि हा का इतका खुश झालाय? काय रे, तू गाव सोडून गेला आणि आम्हाला सगळ्यांना विसरलंच. अरे नाही, पण आता आठवण आली तर आलोय ना इकडे. त्याला काय बोलतो? तू आला का आम्हाला भेटायला नारायणगावला इतक्या वर्षात? नाही ना? हो, आय एम सॉरी. ऍक्च्युली कामाच्या गडबडीत खूप बिझी झालं. लय बिझी आहे. शिकायचे काय रे? या कोण? ही अनुष्का, आदित्यची होणारी बायको. वहिनी नाही म्हणजे जोडी चांगली आहे तुमची, पण वहिनी काय आमच्या मावशीसारखी नाही बरं का अजिबात. म्हणजे अरे एवढा वेळ झाला, आम्ही पाहुणे घरी आलोय, आम्हाला साधं पाणी पण विचारलं नाही आमच्या वहिनीने. सोनू, अरे आत्ता आल्यात ना, का रे मस्करी करायची? ही बर का मावशी सारखी. आले आले पाहुण्यांना पाणी विचारलं. थँक्यू. पारू, जेवणाची तयारी कर. बर. मला सांग, हा प्रीतम अजूनही तुझ्या मागं भाई बोला भगवान बोलाचा जप करत फिरत असतो का? हा? हा. मी तुम्हाला सांगतो वहिनी, आम्ही या दोघांना आधी प्रीतमची जोडी म्हणतच नाही, राम लक्ष्मणाची जोडी म्हणतो. काय असतो काय? बघ जरा या दोघांकडे. हा सोन्या सतत भांडत असतो माझ्या बरोबर, पण हे दोघं भाऊ एकमेकांच्या गळ्यात गळे घालून असतात कायम. मी तुम्हाला सांगतो, आमची मम्मी या दोघांचं उदाहरण देऊन आम्हाला सतत मारत असती. तुम्ही दोघं आल्यात, आमची चिमणी कुठे राहिली? हा तोच विचार करतोय ना. आता आतापर्यंत सगळ्यांवर चिडचिड केली असते, तिने आरडाओरडा केला असता. असू दे, पण आमची तायडी आहेच समंजस. हो. मंदिरात गेली ती, येईलच डोंग कावळा. मग बघा कसा आवाज करतोय. गेली पण मुलांनो, आलाय तसे 2-4 दिवस मस्त एन्जॉय करा. ट्रिप वगैरे काढूया आपण. अहो नाही ना, संध्याकाळची बस आहे आमची, नाही तर थांबलो असतो आम्ही. नाही म्हणजे राहिलो असतो, पण लई तयारी करायची. ते माझं लग्न आहे ना माझं. क्या बात आहे. 24 जानेवारीला लग्न आहे माझं. समजे येणार ना? म्हणजे काय, दाभाड्यांच्या घरचं लग्न आहे, मी अजिबात नाही करणार. तुम्ही बोलत बसा, मी बसतो स्टुडिओ मध्ये काम करत. काय झालं प्रीते? इकडे रे, हे ना इकडे. इकडे इकडे तू का आमच्या बसला लांब? वय इकडे असं नाही. ये इकडं. अरे ये ना. अरे बुस्टर काय रे? नाही, मी आल्यापासून बघतोय तुमच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय. नाही मगाशी इथं मावशी होते म्हणून मी काय बोललो नाही, पण काय झालंय? काय मॅटर काय? नाही काय नाही. ऑल गुड. सांग ना प्रीत्या, काय मॅटर काय? बोल. अरे बावड्या बोल ना आपल्या समोर. काय झालं? हे ऍक्च्युली मला एक अर्जंट फोन करायचा आहे, तर मी तिथे जातो. फोन करायचं? हा मी आलो ना आत्ता, लगेच आलोय बघ, लगेच आलो. मी पण आलेस तर तुम्ही कसे या? जाणाऱ्यांना जाऊ दे, तुम्ही कसं आहे ते सांगा. आणि लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? आणि काय कोण वहिनी, काय नाव गाव सांगशील की नाही? हे आधी उगा विषय बदलू नको. अरे काय झालंय तुमच्यात? बोल. अरे काही झालेलं नाहीये बाबा. बरं ऐका, तुम्ही दोघं इथे थोडा वेळ चिल करा, मी पटकन फ्रेश होऊन आलो. हे काय बोलायचं नाही, वहिनींना विचारून. वहिनी काय मॅटर आहे? आम्ही पण आले. वहिनी पण निघून गेले. आपण काय करायचं आता? चल तिथं स्विमिंग पूल पाशी जाऊ.
काय राव, स्विमिंग पूल आहे यांच्या घरात, एवढ्या वर्षात केवढा पैसा कमवला, दुसऱ्याकडे नाही राव एवढा पैसा. काय स्विमिंग पूल आहे राव, एकदम फर्स्ट क्लास. वा वा, मस्त बांधलंय ना. सोन्या, या दोघा भावंडांमध्ये नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बोलतच नाहीत एकमेकांशी. हा ना राव, म्हणजे एकेकाळी एकमेकांशिवाय पान नाही हलायचं यांचं. एकदम असे जीवा भावाचे भाऊ आता एकमेकांकडे बघत पण नाहीत. काहीतरी सिरियस मॅटर असणार बावड्या. दादा चाय. अरे थँक्यू. एक मिनिट. तू पारू ना? म्हणजे आदित्य आणि प्रीतमची मैत्रीण ना? वय, मी काम करते इकडं, स्वयंपाकघर सांभाळते. अच्छा, बरं आम्हाला सांग, त्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? पारू, आम्ही पण दोघं भावंडच आहे. हा, आम्हाला खरंच सांग, काही झालंय का? वय दादा, बराबर ओळखलं तुम्ही. आदित्य सरनं प्रीतम सरांमध्ये भांडण झालं आहे. आदित्य सरांनी हात उचलला प्रीतम सरांवर. काय? दादा, दोघे बी भाऊ जिद्दीला पेटलेत. तर तुम्हीच काहीतरी प्रयत्न करा. काय बी झालं तरी हे घर तुटतं कामा नये. करतो. पण ते देवी आईंना, देवी? अहिल्या मॅडम. अच्छा, मावशी. हा, नाही नाही, तू काळजी करू नको. हा, मावशीला नाही कळू देणार आम्ही. हे एवढं झालंय तर काहीतरी करावं लागेल बावड्या. काय बावड्या, बिझी आहे का? नाही, येऊ का? अरे म्हणजे काय, तुला कधीपासून परमिशनची गरज लागली? आणि मी आता खालीच येत होतो, पण ये बस. काय म्हणतो बाकी, बरं आहे ना? फर्स्ट क्लास. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. काय जरा एक असं पर्सनल प्रॉब्लेम आहे. काय झालं, बोल. किरण माझा मोठा भाऊ आहे, पप्पू आपला. पण कधी कधी ना माझ्या मनात काय चाललंय, माझ्या डोक्यात काय विचार आहेत, माझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, हे किती पण बोललं ना तरी त्याच्यापर्यंत पोचतच नाही रे. मोठा भाऊ कसा पाहिजे? धाकट्या भावाच्या चुका स्वतःच्या पोटात घालणारा, धाकट्या भावाला सपोर्ट करणारा, धाकट्या भावाच्या मनातलं कायम ओळखणारा. तू कसा आहे प्रीतमसाठी? तसा तू प्रीतमच्या पाठीशी आहे ना, म्हणून प्रीतम चुका जरी करतो ना तरी कॉन्फिडेंटली करतो. खरंच असं वाटतं की पप्पू नाही, तू माझा मोठा भाऊ असताना तर बरं झालं असतं. प्रीतमला जरी ठेच लागली ना तरी दुखतं तुला. तुझ्यासारखा मोठा भाऊ असेल ना लाईफ मध्ये तर चुका करायला पण मजा येईल रे. यार वैताग आणलाय त्या सोनूने, एक अशी ठेवून द्यावीशी वाटते ना. प्रीतम, मला तुझ्यासारखा लहान भाऊ असायला हवा होता. तू बघ ना, आधीच्या प्रत्येक निर्णयाचा काय रिस्पेक्ट करतो. त्याला उलट उत्तर देत नाही, उलट प्रश्न विचारत नाही. आणि आमचा सोन्या, त्याला कुठं कळते? मोठ्या भावाने तो निर्णय काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना, कारण जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर. आणि ती जबाबदारी पेलवणं एवढं सोपं नाहीये. आता तू बघ ना, आधीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची काय साथ देतो, आणि आधी सुद्धा मोठा भाऊ म्हणून तुझ्यावर केवढा जीव लावतो. भाऊ हवा तर असा. तुझ्यासारखा भाऊ पाठीमागं उभा असेल ना तर मी तर जगच जिंकीन राव.
श्रीकांत काकांनी नवीन गाडी घेतली होती तेव्हाच आठवतं का? नवीन गाडी घरी आली, प्रीतम तसा लहान होता. त्यांनी करकटक घेतलं आणि गाडीवर काय कोरलं. भाई बोला भगवान बोला असं लिहिलं होतं. आईने मला मारलं म्हणून दादा कधीच त्या गाडीत बसलो नाही. दादा बसला नाही म्हणून आई बसली नाही. आईचे नाही बसली म्हणून बाबा बसले नाही. शेवटी नवीन कोरी गाडी अशीच विकून टाकली त्याने. खरं सांगतो बावड्या, म्हणजे तू फ्रेंड म्हणून तर भारी आहेचेस, पण मोठा भाऊ म्हणून बेस्ट आहे सर. बेस्ट. काय झालं बावड्या? तुझ्या डोळ्यात पाणी? हे ओके ना तू? तुझ्यात आणि प्रीतम मध्ये ओके ना? समजा काय मॅटर नाही ना? नाही रे, ऐक ना, मला ऍक्च्युली त्याच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बरं झालं आठवलं. मी आलोच. कुठे चाललंय? प्रीतमला भेटायला. हा, काही गरज नाही. ये रे. I'm sorry. अहिल्या मॅडमनी बोलवलं. आलोच. अशी भावंड असली ना तर जग जिंकण्याचं बळ मिळतं, है ना? खरंय. आलीच बघा माझी गाडी. चला निघायचं का? बस आहे आपली. एक मिनिट सावित्री, सवाशिणीला असंच जाऊ द्यायचं नसतं. चुकून आले बर का तुझ्याकडे. झाल्या का सवाष्णी? चिमणीबाई निघायचं का आता? चल की आम्हाला बाहेर सोडायला. घेते बर का? ये. चला येतो. चलो बावडे. काळजी घ्या एकमेकांची. काळजी. मावशी येतो का? ये येतो मावशी. नीट जा. बाय बाय. मला नाही माहित तुझी काय अडचण आहे, का तू तुझं हे सत्य सगळ्यांसमोर का नाही सांगत आहे. पण खायची नको करू. तो देव आहे ना, तो तुला बळ देईल बघ. तुझं हे सत्य तू सगळ्यांसमोर आणू शकशील, सांगू पण शकशील. सवाष्णीचं कपाळ असं मोकळं नाही राहता कामा. राहू दे राहू दे. ताई, तुम्ही खरंच फर्स्ट क्लास आहात. नुसतं फर्स्ट क्लास नाही, फर्स्ट क्लास दाबाडे आहे आम्ही. येऊ का? एक लक्षात ठेव, आता एकत्र यावंच लागतंय.